हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी दीक्षा देव निजो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे मा ब्रह्मवाच वाचां वह्ने मुखं क्षेत्रं छंदसां सप्तधातवः हव्यकव्यामृतानां जिह्वा सर्वरसस्य च. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. सूत शौनकादिकाचा संवाद चाललेला आहे. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि ब्रह्मदेव नारदाला सांगतात. इथून ब्रह्मदेव आणि नारद यांचा संवाद सुरू झालेला आहे. ब्रह्मदेव नारदाला म्हणतात, हे नारदा, तुला मी माझं जे व्यापक स्वरूप आहे भगवंताचं त्याचं वर्णन या ठिकाणी करतो. याला आपण जसं भगवद्गीतेमध्ये विभूती योग सांगितला, कोणत्यामध्ये मी आहे, माझं तत्व कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे. भगवान सर्वत्र आहे, तर तत्वरूपाने तो कुठे आहे. तर जसं आपण या विभूती योगामध्ये आपल्याला सर्वत्र भगवंताचं स्वरूप दिसतं. हा गीतेमधला जो अध्याय 10वा तो विभूती योगाचा आहे. 11व्या अध्यायामध्ये त्यांनी आपलं व्यापक विराट स्वरूप प्रगट केलेलं आहे, विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे. तर विभूती योग म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये भगवंत कोणत्या तत्वाने आहे हे सांगणे. ब्रह्मदेव सांगतात, वाचां वह्ने मुखं क्षेत्रम. या ठिकाणी मानव आणि व्यापक असणारा ईश्वर, विराट स्वरूपाचा ईश्वर. भगवंताला सुद्धा एक व्यापक शरीर आहे अशी कल्पना केलेली आहे. भगवंत देखील व्यापक स्वरूपाचा आहे, विराट स्वरूप. हे विराट म्हणजे व्यापक, जगडव्याळ, संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापणारं असं त्याचं स्वरूप आहे. आणि मग जसं आपल्याला मुख आहे तसं त्यालाही मुख आहे. या मुखामध्ये कोण आहे तर ते म्हणतात, वाचा वह्नेर मुखम क्षेत्रम. वाचा, वाणीमध्ये अग्नी आहे. अग्नी हे त्याचं स्थान आहे. अग्नीमध्ये मुख, या ठिकाणी संपूर्ण भगवंताचं मुख म्हणजे अग्नी आहे. आणि म्हणून आपण अग्निमुखी हवन करतो. आपण अग्निमुखामध्येच का हवन करतो? आपण यज्ञ याग करताना अग्नीच्या द्वारे भगवंताला ते पोहोचतं अशी संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणून आपण वैश्वदेव करतो. का करतो वैश्वदेव? तर अग्नीच्या मुखामध्ये टाकलं म्हणजे भगवंताला ते प्राप्त होतं. म्हणून मुखामध्ये अग्नी आहे. तुमच्या सुद्धा आणि आमच्या सुद्धा मुखात अग्नीच आहे. कारण जर अग्नी नसता तर आपली जीभ बोलू शकली नसती. आपल्या जिभेमध्ये अग्नितत्व आहे, उष्णता आहे. उष्णता म्हणजे अग्नितत्व ही जिभेमध्ये. म्हणून पहा ना, तुम्ही डॉक्टर लोकांच्याकडे गेलात, तुम्हाला ताप आला का विचारलं तर ते आधी तुमच्या जिभेच्या खाली थर्मामीटर ठेवायला लावतात. का? अहो, जिभेमध्येच अग्नीचं मूल्यमापन होतं. तुमच्यामध्ये किती उष्णता आहे, वाढली आहे का कमी झाली, हे जिभेवरून कळतं. म्हणून जीभ ही अग्नीचं राहण्याचं ठिकाण आहे. मग ते तुमचं असो, आमचं असो किंवा भगवंताचं असो, एकच आहे. आणि म्हणून ज्या वेळेला माणूस मृत्यू पावतो त्यावेळेला त्याची जीभ लुळी पडते, त्यातलं अग्नितत्व निघून जातं. आणि म्हणून मुखाग्नी घालावा लागतो, मुखामध्ये अग्नी घालावा लागतो. या प्रेतरूप झालेल्या शरीराच्या मध्ये अग्नितत्व हे आपण बाहेरून मग अग्निरूपाने त्याच्यात टाकतो. असो, सांगायचं तात्पर्य असं की वाचां वह्ने, आपल्या वाणीमध्ये, आपल्या मुखामध्ये वह्नी जो आहे, अग्नी आहे, तो अग्नी भगवंताच्या सुद्धा मुखात अग्नीच आहे. आणि अग्नी हे भगवंताचं मुख आहे असा त्याचा अर्थ होतो.
छंदसा सप्तधातवा, जे 7 धातू आहेत आपल्या शरीरामध्ये सुद्धा 7 धातू आहेत. कोणकोणते आहेत तर त्यामध्ये आपण म्हणतो की आपल्यामध्ये अस्थी आहेत, त्याचप्रमाणे मांस, मेद, मज्जा, रक्त, तसेच या रेत किंवा ज्याला आपण वीर्य म्हणतो, उष्णता आपल्यामध्ये जी आहे ती या सगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे. म्हणून ते म्हणतात आपल्यामध्ये जशा सप्तधातू आहेत, हे सप्तधातू मांस, मेद, मज्जा, रक्त, अस्थी, त्याचप्रमाणे त्यामध्ये असणारा वीर्य, रज, हे सगळं जे आहे ते 7 धातू आहे. तसं भगवंताचे 7 धातू कोणते आहेत ते म्हणतात छंदसहा. 7 छंद आहेत. कोणते छंद आहेत? ज्यातून वेद प्रगटला ते छंद आहेत. मग अनुष्टुप छंद आहे, जगती छंद आहे, त्रिष्टुप छंद आहे, त्याचप्रमाणे विराट छंद आहे. असे 7 छंद आहेत आणि या 7 छंदाच्या द्वारे भगवान या ठिकाणी मूर्त होतो. म्हणून आपल्या शरीरामध्ये जसे 7 धातू आहेत तसे भगवंताच्या व्यापक शरीरामध्ये 7 छंद आहेत. म्हणून हव्य कव्यामृतांना नाम, हव्य आणि कव्य असे 2 शब्द वापरलेत. हव्य म्हणजे कोणासाठी? हे अग्नीसाठी, देवासाठी जे अन्न आहे त्याला आपण हव्य असं म्हणतो. अग्नीमध्ये जे आपण टाकतो, अग्नीमध्ये समर्पित करतो आहुती, त्याला म्हणतात हव्य. आणि जी पितरांसाठी दिली जाते त्याला म्हणतात कव्य. कव्य हे पितरांसाठी आहे आणि हव्य हे अग्नीसाठी आहे. देवासाठी हव्य आहे, पितरांसाठी कव्य आहे. म्हणून या ठिकाणी हव्य कव्य मृतांना नाम आणि अमृत तत्व या ठिकाणी देवांसाठी आहे आणि अन्न माणसासाठी आहे. तेव्हा या 4 गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवल्या पाहिजेत. प्रत्येकाचे अन्न वेगवेगळे. हव्य अग्नीसाठी आहे, कव्य पितरांसाठी आहे, अमृत देवासाठी आहे आणि अन्न माणसासाठी आहे. हे 4 गोष्टी आहेत. हव्य, कव्य, अमृत आणि अन्न. जिव्हा सर्व रसस्य च, आणि हे सगळं हव्य, कव्य, अमृत, अन्न जे आपण ग्रहण करतो ते जिव्हेच्या द्वारे ग्रहण करतो आणि ती सर्व रसांनी युक्त असलेली, अर्थात षड्रस, जे 6 प्रकारचे रस आहेत त्या रसांच्या द्वारे तिला, जिभेला हे सगळं कळतं. ते म्हणतात हव्यम देवानाम अन्नम, कव्यम पितॄणाम, अमृतम तदुभय शेषो मनुष्याणाम, तेषामन्नाम सर्व रसस्य मधुरा देन. या ठिकाणी 6 प्रकारचे रस आहेत. कट्व, आम्ल, तिक्त, मधुर, त्याचप्रमाणे कषाय, हे 6 प्रकारचे रस आहेत. आणि यातून आपण भगवान व्यापक स्वरूपामध्ये आणि आपण सुख लहानच्या स्वरूपामध्ये, म्हणजे जीव हा अल्प स्वरूपात आणि भगवान हा व्यापक स्वरूपात याचं सगळं ग्रहण करतो. सर्व असुरांच वायोश्च तन्ना सोपेर परमायने. त्याप्रमाणे आपली नासिका आहे, नासिकेतून आपण वायू घेतो, प्राणवायू घेतो. भगवंताचा वायू, जो जगामध्ये वाहणारा वायू आहे ते भगवंताचं नाक आहे. याप्रमाणे अश्विनी कुमार हे त्याचे देव आहेत आणि त्यातून मोद प्रमोद यो हो, घ्राण, हे भगवंताचे अश्विनी कुमार आहेत. त्यानंतर रूप आपण डोळ्याने पाहतो. भगवंताचे डोळे कोणते आहेत तर ते म्हणतात दिवस सूर्यस्य चाक्षिणी, सूर्य आणि चंद्र हे भगवंताचे डोळे आहेत. दिशा हे भगवंताचे कान आहेत. तर श्रोत्र, आकाश शब्द यो हो, आपल्याला शब्द ऐकू येतो तर भगवंत आकाश रूप शब्दाने सगळं श्रवण करतात. म्हणून याप्रमाणे प्रत्येक व्यापक स्वरूप या ठिकाणी सांगितलंय. आपल्या शरीराचा, आपल्या देहामधले इंद्रिय आणि भगवंताचा देह यामधलं साम्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि याप्रमाणे विक्रमः पादयोन्यासो, भगवंताचं हे विराट स्वरूप, व्यापक स्वरूप, ज्याला आपण विभूती योग असं म्हणू, ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. यानंतर अपाम वीर्यस्य सर्गस्य, याप्रमाणे प्रत्येक गोष्टी सांगितल्यात. जसं इथे नद्या वाहतात
त्या नद्या कोण येतो? त्या नद्या म्हणजे नाड्या आहेत भगवंताच्या. त्याचप्रमाणे मृत्यू हा आहे का हो? म्हणे हो, मृत्यूचं स्थान देखील आहे. कोणतं? तर गुदस्थान हे मृत्यूचं सांगितलंय. भगवंताचं गुदस्थान हे मृत्यू आहे. हिंसाया निरते मृत्यू निरस्य गुदस्मृता पराभूतेर धर्मस्य, म्हणजे मृत्यू स्थान आपलं गुद आणि भगवंताचा मृत्यू स्थान हे एकच आहे. याप्रमाणे उदरम विदितम पुंसोर्धय मनसा पदम, याप्रमाणे धर्म हे भगवंताचं छाती आहे आणि अधर्म ही पाठ आहे. धर्मस्य मभ्यतुभ्यम कुमारानन भवस्य च, आणि कुमार म्हणजे हे सनत कुमार. हे सनत कुमार धर्माचं स्वरूप आहे. व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर भगवंताची छाती म्हणजे धर्म आहे आणि ह्या धर्माचं स्वरूप कोणतं आहे? तर कुमाराणाम. प्रत्यक्ष हे कुमार अर्थात सनक सनंदनादी 4 जण. याप्रमाणे गंधर्व, अप्सरा, यक्षोगण हे सगळं सांगितलं आणि याप्रमाणे भगवंताचं व्यापक स्वरूप या ठिकाणी विवरण करण्यात आलेलं आहे. हे विराट देह असं त्याने म्हटलंय. एवं विराट देहम प्रकाशयन ब्रह्मांडम मंतम बहिष्ठ प्रकाशयती. हे भगवंताचं विराट स्वरूप आहे आणि या विराट स्वरूपातून भगवान सर्व व्यक्त होतो, प्रगट होतो आणि तो संपूर्ण ब्रह्मांडाला व्यक्त करतो. पण भगवान कुठेही लिप्त नाही. नित्यमुक्तत्वम दर्शयितुम, भगवान नित्यमुक्त आहे. नित्यमुक्त शुद्ध बुद्ध अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे. अमृतम क्षेमम अभयम त्रिमूर्धाधाय मूर्धसु, आणि असा भगवान हा कसा आहे तर ते म्हणतात तो सर्वत्र व्यापक असून मुक्त आहे आणि अमृतम क्षेमम अभयम, अमृतत्व देणार आहे, क्षेम देणार आहे, अभय देणार आहे, असा हा भगवान सर्व तिन्ही लोकांना व्यापक आहे, तिन्ही लोकांना व्याप्त आहे. असा हा भगवान तेषु यज्ञस्य पशव कुशाहा, अशा पद्धतीने भगवंताचं हे व्यापक स्वरूप सर्वार्थाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे एकही वस्तू अशी नाही की जी भगवंतमय नाही. प्रत्येक वस्तू म्हणजे भगवंत आहे. वस्तून्योषधय स्नेहा रसलोह मृदो जलम, याप्रमाणे सर्वत्र भगवंताचा साक्षात्कार, दिशा रूपाने कानाचा साक्षात्कार, चंद्र सूर्याच्या रूपाने डोळ्यांचा, त्याप्रमाणे पृथ्वीच्या रूपाने शरीराचा, तसेच आकाश रूपाने शब्दाचा हा आपल्याला साक्षात्कार घडतो. या दृष्टिकोनातून भगवंत सर्वत्र कसा व्यापक आहे ते सांगत असताना नारायणी भगवती तदिदं विश्वमाहितम, आणि असा भगवान संपूर्ण व्यापक सहज विश्व निर्माण करतो, पालन करतो आणि तो आपल्यामध्ये सामावून घेतो. हे ततश्च मनवः काले इजिरेषयो परे, मोठमोठे ऋषी भगवंताचं गायन करत असतात, स्तवन करत असतात. असा हा भगवान, त्याचे अवतार कथा, अनेक अवतार आहेत या भगवंताचे. आणि नाहम न यूयम धृतांगतिम विदुर न वामदेव किमुता परे सुराहा. अहो, मोठमोठे वामदेव असो, वामदेवांना गर्भातच ज्ञान प्राप्त झालं होतं म्हणे. हे वामदेव केवळ त्यांचा थोडा जन्म घेण्यापुरताच कर्म शिल्लक राहिलं होतं म्हणून वामदेवाने जन्म फक्त घेतला. वामदेवाचे काहीही पूर्वीचे कर्म शिल्लक राहिलेले नव्हते. असे वामदेवादी श्रेष्ठ महात्मे सुद्धा भगवंताचं परिपूर्ण ज्ञान आत्मसात करू शकत नाहीत. यशावतार कर्माणी गायती अस्मदादया, जे अस्मदादया ब्रह्मदेव म्हणतात आम्ही स्वतः, आम्ही अस्मद म्हणजे आम्ही भगवंताचं एवढं गायन करतो, एवढे त्याच्या कथा गातो, परंतु भगवान हा आम्हाला आजही कळलेला नाहीये असं नारदाला म्हणतात ब्रह्मदेव. आणि ते म्हणतात आता या ठिकाणी भगवंताचे 24 अवतार क्रमाने सांगण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे हे अवतार आहेत. अर्थात आपल्याला माहिती आहे की भगवंताचे 10 अवतार आहेत, पण केवळ दशावतारच नाही, भगवंताचे 24 अवतार या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. हे 24 अवतार कोणते ते सांगतात या 7व्या अध्यायामध्ये याचे विवरण या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आद्य अवतार कोणता, त्यानंतरचे कोणकोणते अवतार भगवंतांनी धारण केले हे सांगत असताना ते म्हणतात की भगवंतांनी विविध प्रकारच्या अवतारातून गुण
स्वतःचं गुणस्वरूप सांगितलेलं आहे. आता इथे अवतार सांगायला सुरुवात करतात. ब्रह्मोवाच यत्रोद्यत क्षितितलो धरणाय बिभ्रत. पहिल्यांदा सगळ्यात पहिला अवतार ब्रह्मदेवांनी सांगितला तो वराह अवतार. हा वराह अवतार. आता हे सगळे अवतार आपण नेहमीच ऐकतो, तेव्हा त्याचं फार विवरण मी करणार नाही, कारण आपल्याला पुढे चतुश्लोकी भागवतावर आपलं लक्ष केंद्रित करायचे. म्हणून या अवतारांचा फक्त 10 मिनिटांमध्ये उल्लेख करतो. हे 24 अवतार कसे धारण केले. पहिल्यांदा वराह अवतार. ज्या वेळेला यत्रोद्यतः क्षितितलो धरणाय बिभ्रत, ज्या वेळेला ही पृथ्वी पाण्यामध्ये बुडालेली होती, त्यावेळेला या पृथ्वीवर या माणसांचं अस्तित्व राहावं, मानवाने पृथ्वीवर राहून धर्मकर्म करावा, म्हणून भगवंतांनी त्यावेळेला वराह परमात्म्या रूपी अवतार धारण केला आणि आपल्या या तम दंष्ट्रयाद्रिमिव आपल्या दातावर ही पृथ्वीवरती आणली आणि वज्र धरो ददार आपल्या दातावर ही पृथ्वी आणली आणि या वेळेला हिरण्याक्षाचा वध केला. ते कथानक पुढे येणारच आहे. त्यानंतर ते म्हणतात सुयज्ञ नावाचा अवतार भगवंताने धारण केला, तो आकुतीच्या पोटी. त्याचे वर्णन पुढे येणार आहे की आकुती देव होती आणि प्रसूती अशा 3 त्या मनुच्या मुली होत्या. त्यापैकी आकुती ही जी मुलगी होती तिला जो पुत्र होईल तो पुत्र मनुनी पुन्हा आपल्या गोत्रामध्ये दत्तक घेतला. त्याला त्यांनी म्हटलंय की पुत्रिका धर्म आश्रित्य. आता या संबंधीचं थोडं उदाहरण सांगतो की पुत्रिका धर्म आश्रित्य असा जो शब्द या ठिकाणी वापरला, तर पुत्रिका धर्म काय? तर पुत्रिका धर्म असा आहे की जर एखाद्याला पुत्र नसेल, एखाद्या 3 मुली झाल्या सगळ्या आणि मुलगा झालाच नाही, तर मग त्यांनी आपला वंश वाढवण्यासाठी लग्नाच्या वेळेलाच मुलीला अशी अट घालायची की तुझा झालेला मुलगा हा तू मला माझ्या गोत्रात दत्तक दे, तो माझा मुलगा होईल. म्हणजे आपला नातू दत्तक घ्यायचा. याला म्हणतात पुत्रिका धर्म. पण मनुला तर पुत्र होते. मनुला 3 मुली होत्या आणि 2 मुलं होते. उत्तानपाद हाही पुत्र होता मनुचा. मग असा असताना मनुला पुत्र 2 होते, तर मग मनुनी दत्तक का घेतला? तर त्याचं त्याने कारण सांगितलंय की हा भगवंताचा अवतार होणार होता म्हणून दत्तक घेतला. म्हणून ते म्हणतात आकुती सुयज्ञ नावाचा अवतार ह्या आकुतीपासून झाला, तो मनुनी आपल्या गोत्रामध्ये घेतला. लोकत्रयस्य महती महरर्ध दाती. यानंतर जज्ञेच कर्दम गृहे, कर्दमाच्या घरी भगवंताने अवतार धारण केला, तो कपिल मुनी या नावाने. 3ऱ्या स्कंधामध्ये त्याचं विवरण येणारच आहे. तेव्हा आणि या वेळेला त्यांनी कोणता मार्ग सांगितला? तर पहिल्यांदा तत्वज्ञानाचं विवरण केलं आणि आपल्याला अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा कपिल महामुनींनी उपदेश केला. यज्ञेच कर्दम गृहे द्विज देवहूत्याम, देवहूतीच्या पोटी हा अवतार कपिल रूपाने सांगितला आणि या अवताराने आपल्याला सांख्य तत्वज्ञान सांगितलं. त्यानंतर पुढे अत्रेरपत्यमभिकांक्षत. अत्री ऋषींनी प्रार्थना केली. एकदा अत्री ऋषींनी तपश्चर्या केली आणि भगवंत प्रसन्न झाले. भगवंत म्हणजे त्यावेळेला विष्णू, महादेव आणि ब्रह्मदेव एकाच वेळेला प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याबरोबर अत्री म्हणाले की आम्हाला तुमच्यासारखा पुत्र द्या. ते म्हणाले आमच्यासारखे आम्हीच, आमच्यासारखा दुसरा पुत्र असू शकतो का? अहो देवासारखा दुसरं कोणी असेल का? ते म्हणे नाही. मग तुमच्यासारखा म्हणजे तुम्हीच. ते म्हणे मग आता आम्ही 3घही आलेलो आहोत. तेव्हा ते म्हणे हो, तुम्ही 3घही आलेला आहात तर 3घही माझ्या पोटी या पुत्र रूपाने. आणि मग या वेळेला त्यांनी दत्तावतार धारण केला आणि म्हणून या दत्ताला 3 मुख आपल्याला दिसतात. किंवा या दत्ताच्या अवताराच्या निमित्ताने त्यांनी दुर्वास चंद्र हे देखील भगवंताचे अवतार मानलेले आहेत. याप्रमाणे अत्रेरपत्यमभिकांक्षत आह तुष्टो दत्तो मयाहमिति यद भगवान स दत्तः. तो दत्त म्हणून उभे राहिले समोर, म्हणून त्यांचं नाव दत्त असं झालं. आणि यद पादपंकज पराग पवित्र दे योग धीमा पूर्व भयीम यदो हय हयाद्याः. हय हय
हय हय म्हणजे हा सहस्रार्जुन. दत्ताने सहस्रार्जुनाला कितीतरी विद्या दिलेल्या होत्या. हय हय म्हणजे सहस्रार्जुन यांनी दत्ताची उपासना केली आणि अनेक विद्या प्राप्त केलेल्या होत्या. तो सहस्रार्जुन काही सामान्य नव्हता. दत्तात्रेयावतार माह ते म्हणतात, या दत्तात्रेयाच्याकडून त्यांनी योगविद्या आत्मसात केलेल्या होत्या. आणि त्यानंतर पुढे भगवंतांनी तप्तं तपो विविध लोकसुजेक्षणाम आदौ सनात स्वतपसा चतुर्सनोभूत. भगवंतांनी सगळे लोक ज्या वेळेला ज्ञान विसरून गेले त्यावेळेला भगवंतांनी विचार केला, असं घडतं. प्रत्येक वेळेला हातात शस्त्र घेऊन भगवान मारत नाहीत. अवतार घेऊन काही फक्त राक्षसांना ठार करणं हाच उद्देश नाहीये. काही वेळेला भगवंतांनी वेगवेगळ्या रूपाने अवतार धारण केले. जसं ज्ञान नष्ट झालं होतं म्हणून भगवंतांनी पुन्हा ज्ञानेश्वर रूपाने अवतार धारण केला. आता कृष्णाष्टमीला ज्ञानेश्वरांचा जन्म आपण साजरा करतो, जन्मोत्सव साजरा करतो. तेव्हा हे 750वी यावर्षी त्यांची जन्मतिथी आहे ज्ञानेश्वर माऊलींची. तेव्हा भगवंतांनी हा अवतार ज्ञानेश्वर रूपाने धारण केला आणि जगाला, सामान्य माणसाला ज्ञान दिलं. ज्या वेळेला सामान्य माणसं ज्ञानापासून वंचित झाले होते, खरं ज्ञान कोणालाच कळत नव्हतं, त्यावेळेला कर्ममार्गातून बाजूला काढून भक्तिमार्ग सांगण्याचं काम जसं माऊलींनी केलं. म्हणून महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. तसं प्रत्येक युगायुगात देव वेगवेगळे अवतार धारण करतात. तर ज्या वेळेला तपाचं महत्व कमी झालं, तप्तं तपो विविध लोक सुजेक्षयाम, तपाचं महत्व कमी झालं, लोक तप करेनासे झाले, त्यावेळेला चतुस्सनोभूत म्हणजे सनक सनंदन सनातन सनत कुमार असे 4 मूर्ती रूपाने चौघांचा अवतार भगवंतांनी धारण केला आणि यांनी तपाचं महत्व सांगितलं. म्हणजे सनकादिक हे भगवंताचे अवतार आहेत. त्यानंतर प्राकल्प संप्लव विनिष्ट महत्व तत्व सम्यक जगाद मुनयो. त्यानंतर धर्माच्या रक्षणासाठी दक्ष दुहित प्रत्यक्ष नारायण नरनारायण रूपाने भगवंताने अवतार धारण केला. धर्माची जी मुलगी होती त्या मुलीच्या दक्ष यांना दिलेली धर्माची मुलगी धर्मस्य दक्ष दुहितर यजनिष्ठ मूर्त्याम. याप्रमाणे दक्षाने आपल्या मुली ज्या अनेकांना दिल्या त्यापैकी धर्माला मुली दिलेल्या आहेत. धर्माला 13 मुली त्यांनी दिलेल्या आहेत. त्यापैकी धर्माची जी मुलगी आहे तिच्यापासून दक्षाची कन्या दक्ष दुहिता, दुहिता म्हणजे कन्या, दक्षाची मुलगी आणि धर्माची पत्नी हिच्या मूर्ती नावाची होती, तिच्यापासून नरनारायण अवतार भगवंतांनी धारण केला. आणि या वेळेला हा नरनारायण अवतार कशासाठी धारण केला तर या नरनारायणाच्या अवताराने निसंगत्व सांगितलं. कुठेही माणूस कसा माणसांनी लिप्त राहू नये हे सांगितलं. आणि तपा प्रभावा, तपाचा प्रभाव काय ते सांगितलं. कारण त्यावेळेला इंद्रानी त्यांची परीक्षा बघण्यासाठी अनेक अप्सरा पाठवल्या, तिलोत्तमासारख्या अप्सरा पाठवल्या, परंतु या नरनारायणाच्या पुढे त्यांचा प्रभाव टिकला नाही. नरनारायणांनी फक्त आपल्या मांडीवर एक थाप मारली आणि त्यातून उर्वशी बाहेर काढली. उरु म्हणजे मांडी, मांडीपासून जन्माला आली म्हणून त्याला उर्वशी असं म्हणतात. या उर्वशीकडे पाहिल्याबरोबर सगळ्या अप्सरा लाजून चूर झाल्या आणि आपण काळ्या ठिक्कर पडल्या की यांच्या पुढे आपला प्रभाव चालणार नाही. दृष्ट्वात्मनो भगवतो नियमावलोपम दिव्यस्वनंग पृतना घटितम न शेकुहू असा शब्द वापरलाय. 2 अर्थ आहेत त्याची. एक तर त्यांच्या प्रभावापुढे या अप्सरांचं काही चाललं नाही आणि म्हणून घटितम न शेकू पृतना शब्द वापरून त्यांनी त्यांच्या त्या ठिकाणच्या अप्सरांचा सौंदर्याचा प्रभाव चालला नाही हे सांगायचंय. आणि एकीकडे यांनी अप्सरा निर्माण केल्या हेही सांगितलंय. त्याप्रमाणे कामन दहंती कृतनो आणि मग मात्र त्या पळून निघून गेल्या. यानंतर ते म्हणतात की भगवंतांनी पुढे अवतार धारण केला
तो कोणता? ज्या अवतारातून संपूर्ण लोकांना ज्ञान सांगितलं. स्वयं यदंतरमलम निविशन बिभेती कामः कथम नु पुनरस्य मनश्रयेत. याप्रमाणे भगवंतानी आपल्या ध्रुवगतीम, खरं म्हणजे ध्रुवाला भगवंतानी दर्शन दिलं एवढं आपण ध्रुव चरित्रात पाहतो. पण यात भागवतकार असं म्हणतात की या वेळेला वेगळा अवतार भगवंतानी धारण केला आणि ध्रुवाला दर्शन दिलं. म्हणजे ध्रुवाला जो दर्शन दिलंय तो अवतार वेगळा आहे, अवतार मानलाय त्याला, पण आपण एरवी त्याला अवतार मानत नाही. पण ध्रुवगतीम ध्रुवपदम असा शब्द वापरलाय आणि या वेळेला भगवंतानी वेगळा अवतार धारण करून ध्रुवाला मुक्त केलंय. यानंतर ते म्हणतात की भगवंतानी यद्वे मुत्पथगतम, ज्या वेळेला लोक उत्पथगत म्हणजे अधर्म मार्गाने जात होते, उत्पथ म्हणजे अधर्म, अधर्म मार्गाने जेव्हा लोक जात होते त्यावेळेला या लोकांना पुन्हा एकदा अधर्म मार्गातून ज्ञान मार्ग किंवा धर्म मार्ग सांगण्यासाठी त्यांनी अवतार धारण केला. हा अवतार संपूर्ण जगाला उपयुक्त ठरला आणि ज्या अवतारांनी पृथुरूपाने अवतार धारण केला, राजा कसा असावा हे पृथुरूपाने आपल्याला सांगितलं. या वेन उत्पथगतम, वेन हा उत्पथगत होता, वेन हा अधर्म मार्गी होता, याचे विवरण पुढे येणारच आहे. या वेनाच्या पासून भगवंताने अवतार धारण केला आणि पृथुरूपाने संपूर्ण जगाला त्यांनी संदेश दिला. त्रात्वार्थितो जगती पुत्र पदम चलेभे दुग्धावसूनि वसुधा सकलानि येन. संपूर्ण समाजामध्ये शांती कशी नांदेल हे पाहिलं. आपण त्या अवताराचं विवरण अधिकपणाने करणारच आहोत. या ठिकाणी लोक असा प्रश्न विचारतात, का हो हा वेन तर वाईट होता, मग वाईटातून चांगला कसं काय राजा जन्माला आला? त्याचं उत्तर त्याने असं दिलंय की हिरण्यकशिपू वाईट होता, पण त्याच्या पोटी प्रल्हाद नाही का जन्माला आला, तसंच वाईटाच्या पोटी सुद्धा चांगलं जन्माला येतं. नाभेरसाव वृषभ, त्यानंतर नाभी कुळामध्ये ऋषभदेव हा अवतार भगवंतानी धारण केला आणि पुढे संन्यस्त वृत्तीचं विवरण केलं आणि जडयोगचर्याम, योगाचं महत्व सांगितलं. हा आपल्याला ऋषभदेवाचा अवतार. इथून पुढे जैन धर्म निर्माण झालेला आहे. यत्पारमहंस वृषभ पदमा मनंती स्वस्थ प्रशांत कर्ण परिमुक्त संगः, आणि मुक्त संगी कसं राहावं हे सांगितलं. त्यानंतर सत्रे ममास भगवान हयशीर्षाथो, हयशीर्ष अवतार भगवंतानी धारण केला आणि या वेळेला हयशीर्षा अवतार धारण करून, हयशीर्षा अवताराचं वर्णन वैशिष्ट्य असं होतं की तो राक्षसही तसंच होता. त्यांनी असं वरदान मागितलं होतं की देवा माझ्यासारखंच तुमचं रूप जर असेल म्हणजे मला त्याच्या हातून मृत्यू यावा की जो माझ्यासारखा आहे. आणि त्याला होते घोड्याचं तोंड. देव म्हणला, अरे वरदान असं मागितलं त्यांनी की माझ्यासारख्याच देवाकडून मला मृत्यू यावा, आता त्याच्यासारखा देव कोण? मग देवानी स्वतः तसं रूप धारण केलं आणि घोड्याचं रूप धारण करून याला ठार मारलं. म्हणून हयशीर्षाथो असं म्हटलंय. साक्षात सयज्ञ पुरुषस्तपनीय वर्णः छंदोमयो मखमयो किल देवतात्मा वाचो बभूरुषते स्वसुतोन्यसस्तः. त्यानंतर मत्स्य अवतार धारण केला आणि वेद जे बुडालेले होते ते पुन्हा प्राप्त केले. त्यानंतर भगवंतानी क्षीरोदधाव, जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा भगवंतानी 3 अवतार धारण केलेत वेगवेगळे. एक अवतार आहे तो समुद्र मंथनाच्या वेळेला भगवंतानी धन्वंतरी अवतार धारण केला. त्यानंतर मोहिनी अवतार धारण केला आणि याच वेळेला अजित अवतार धारण केला. असे 3 अवतार एका प्रसंगात धारण केले. ज्या वेळेला राक्षस आणि देव यांना हे पर्वत उचलेनात तेव्हा भगवंतानी गरुडावर हे पर्वत आणला आणि या वेळेला अजित अवतार धारण केला. त्यानंतर ज्या वेळेला अमृत मंथन झालं आणि अमृत राक्षसांनी पळवलं त्यावेळेला मोहिनी अवतार धारण केला आणि याच वेळेला भगवंतानी हा मोहिनी अवतार धारण करून धन्वंतरी अवतार धारण करून अमृत आतमधून आणलं. याप्रमाणे
आणि कच्छावतार धारण केला. कच्छावतार का धारण केला ते म्हणतात, भगवंताच्या पाठीला खाज सुटली होती. ही खाज कशी नष्ट होईल, खाज कशी कमी होईल? अहो भगवंत केवढा, त्याची पाठ केवढी, खाज कशी कमी होईल? मग मंदर पर्वत खाली 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 चालला होता समुद्रामध्ये, तो धरण्यासाठी किंवा त्याला आधार देण्यासाठी भगवंतांनी कच्छरूप धारण केलं आणि आपल्या पाठीवर हा मंदर पर्वत घेतला. पृष्ठेन कच्छप वपुर्त धरार गोत्रम निद्राक्षणोद्री परिवर्त कशाण कंडू. कंडू म्हणजे खाज. तेव्हा भगवंताची या वेळेला पाठ खाजवत होती, त्या पर्वतानी भगवंताची पाठ खाजवली गेली. पृष्ठेन कच्छप वपुर्त धरार गोत्रम, आणि कच्छ रूपाने हा अवतार धारण केला. कच्छाची पाठ अत्यंत कठोर असते, अत्यंत कठीण असते, आणि त्यामुळं या पाठीवर हा पर्वत धारण केल्याचंही काम केलं आणि आपलंही काम केलं. याप्रमाणे अद्रेह परिवर्ता हा परिभ्रम एव कशाणा कषणम घर्षणम. कषण म्हणजे घर्षण. आणि सुखप्रदोय श्याम कंडूर्यस्य सहा. जी खाज होती ती खाज भगवंतांनी कमी केली. याप्रमाणे ते म्हणतात. त्यानंतर त्रैविष्टपोरुभय हा नृसिंह रूपम. भगवंतांनी ज्या वेळेला हा हिरण्यकशिपू अत्यंत मदांध झाला आणि आपल्या पुत्राचा द्वेष करू लागला, तेव्हा नृसिंह रूप धारण केलं आणि भ्रमत भ्रुकुटी दंष्ट कराल वक्त्रम. अत्यंत भयानक रूपाने त्यांनी या हिरण्यकशिपूला ठार मारलं. दैत्रेंद्र माशुक दयाभिपतंत मारा. तो अंगावर धावून आला गदा घेऊन, परंतु भगवंतांनी त्याला आपल्या नखाने फाडून काढलं. अंतःसरुसुरबलेन गृहीत, आणि हरी नावाचा अवतार धारण केला. ज्या वेळेला हा गजेंद्र हा संकटामध्ये अडकला, ग्राहग्रस्त व्यसनरशमोद्ग्राह विकलम, त्या ग्रहाने त्याला पकडलं, त्याचा पाय पकडला. 10,000 वर्ष हा संघर्ष चालला. त्यावेळेला त्यांनी प्रार्थना केली अंतःकरणपूर्वक आणि भगवंत तिथे प्रगटले. अंतःसरुसुर बलेन पदे गृहीतो ग्राहेण युधपती रंबुज हस्त आर्त. आर्त असलेल्या या गजेंद्राचं रक्षण करण्यासाठी हरी नावाचा अवतार धारण केला. आर्त म्हणून आर्त दोघंच आहेत, एक द्रौपदी आहे आणि दुसरा गजेंद्र आहे. म्हणून आर्तासाठी भगवान कसा धावत येतो याचं उदाहरण द्रौपदी आहे. म्हणून द्रौपदीसाठी जसा भगवान धावत आला तसाच गजेंद्रासाठी सुद्धा धावत आला. आहे दमादी पुरुषाखिल लोकनाथ. याप्रमाणे भगवंतांनी हरी नावाचा अवतार धारण केला आणि पदगराज भुजादी रूढा, गरुडावर रूढ होऊन चक्रेण नक्रवदनम विनिपाट्य तस्मात. क्षणात त्या चक्राने या ग्रहाचं मस्तक तोडून टाकलं आणि कृपयोज्जहार त्याला वरती काढलं. याप्रमाणे भगवंतांनी पुढे क्ष्माम वामनेन वामन अवतार धारण केला आणि या बलीनी इंद्राचं राज्य घेण्याचा प्रयत्न केला. भगवंताला एक गोष्ट आवडत नाही, दुसऱ्याचं घेणे हे देवाला आवडत नाही. माझं ते माझंच आणि दुसऱ्याचं ते माझं असं म्हणणं म्हणजे राक्षसी प्रवृत्ती असते. देवाला ही आसुरी प्रवृत्ती आवडत नाही. म्हणून देव म्हणतात, बली जोपर्यंत धर्मकर्म करत होता तोपर्यंत काही नाही, पण ज्या वेळेला त्यांनी इंद्रावर स्वारी केली आणि इंद्राचं राज्य आपण इंद्र बनावं म्हणून त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, त्या क्षणी भगवंतांनी वामन अवतार धारण केला आणि 3 पावलं जागा मागून त्यांनी या बलीला पाताळात घातलं आणि पुढे त्याला सुतल लोकांमध्ये पाठवलं. याप्रमाणे ते म्हणतात, क्ष्माम वामनेन जगृहे त्रिपदच्छलेन यांच्या अमृतेपथी चरण प्रभू निर्चिताल्या नार्थो बलेर मुरुमर्स्य क्रमपाद शौच माप शिखा धृतवतो बुधाधिपत्यम. आणि विबुधाधिपत्यम या वेळेला उपेंद्र नावाचं भगवंताने अवतार धारण केलेलं आहे. वामन हेच उपेंद्र आहे. याप्रमाणे त्रिविक्रम अवतार धारण करून संपूर्ण विश्व मी कसं व्याप्त केलेलं आहे ते सांगितलं. त्यानंतर ते म्हणतात, ज्ञानंच भागवत. भगवंतांनी चक्रम मन्वंतर, वेगवेगळ्या मन्वंतरामध्ये वेगवेगळे अवतार भगवान धारण करतात. धन्वंतरी अवताराचं वर्णन यापूर्वीच केलेलं आहे. त्यानंतर आयुर्वेद, यातून त्यांनी पुढे सगळ्या जगाला आणला. आयुर्वेद हे अमृत म्हणजे काय तर आयुर्वेद आहे. आयुर्वेद भगवंतांनी सगळ्या जगाला दिला, ज्या आयुर्वेदातून माणसाच्या जीवनाचं रक्षण होऊ शकतं. याप्रमाणे पुढे भगवंतांनी
परशुराम अवतार धारण केला आणि जे उन्मत्त झालेले राजे आहेत त्यांना नष्ट केलं आणि 21 वेळेला निक्षत्रिया पृथ्वी केली. याप्रमाणे त्यानंतर इक्ष्वाकू वंशामध्ये भगवंतांनी रामावतार धारण केला आणि या वेळेला रावणाचा वध केला आणि दशकंधर आरती मार्छात दशकंधराला मारलं. याप्रमाणे भगवंतांनी पुढे ते म्हणतात वेगवेगळे अवतार भगवान धारण करतो आणि दूरे सुरन्मथित रोष सुशोण दृष्ट्या. याप्रमाणे भगवंतांनी पुढे कृष्णावतार धारण केला आणि कृष्णावतार धारण करून हजारो राक्षसांचा वध केला. अगदी पुतनेपासून जे राक्षस मारत 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 श्रीकृष्णाने शेवटी महाभारती युद्ध घडवलं. या ठिकाणी ते म्हणतात की भगवंताने शीतकृष्ण केशाः असा एक शब्द वापरलाय. काय होय शीतकृष्ण केशाः? ते म्हणतात केशव्यायाय कलया शीतकृष्ण केशाः. शीत म्हणजे पांढरा आणि कृष्ण म्हणजे काळा. एकदा भगवंताकडे लोक गेले, सगळे देव गेले. देवा फार लोक राक्षस माजलेत म्हणले या पृथ्वीवर, त्यांचा अंत कसा करणार तुम्ही? कृष्ण म्हणाले, मग विष्णू म्हणाले काय त्यात अडचण काय? म्हणले काही नाही. असं म्हणून देवाने आपले 2 केस उपटले आणि सांगितलं हे 2 केसच माझं सगळं काम करतील, मला स्वतःला सुद्धा यायची गरज नाही. शीत कृष्ण केशाः. शीत म्हणजे पांढरा, पांढऱ्या केसामधून बलराम जन्माला आले आणि काळ्या केसामधून भगवान गोपाल कृष्ण जन्माला आले, असा एक अर्थ. दुसरा अर्थ एका विद्वानाने असा लावलाय की शीत म्हणजे कुरळे केस. भगवंताचे केस कुरळे होते आणि या कुरळ्या केसांनी म्हणजे कृष्ण रूपाने संपूर्ण या दानवांचा संहार कृष्णाने केला. याप्रमाणे कृष्ण कथा या ठिकाणी सांगितलेली आहे आणि गोकुळामध्ये कसे वागले राहिले आणि पुढे भगवंतांनी वेगवेगळे पराक्रम कसे केले, लीला कशा केल्या, ते सगळे या ठिकाणी सांगितलेले आहेत. त्यानंतर पुढे ते म्हणतात की प्रलंब खरं हे सगळे भगवंतांनी कसे मारले, कालियावर कशी कृपा केली ते सांगितलंय. त्यानंतर पुढे ते म्हणतात हा भगवान हा वेगवेगळ्या रूपात वेगवेगळे अवतार धारण करतो आणि पुढे ज्या वेळेला आता पुढे भविष्यकाळ वापरलाय की पुढे बुद्धावतार भगवान धारण करील आणि कल्की अवतार धारण करील. आता बुद्धावतार धारण करील हे सांगत असताना मोठी खुबीने सांगितले. लोकान नग्नताम मती विमोह मती प्रलोभम. ते म्हणतात ज्या वेळेला मूर्ख लोक ज्ञान सांगायला लागतील, आता मूर्ख लोक ज्ञान सांगायला लागतील म्हणजे त्यांना काही अनुभव नसतो, परंतु 4 पुस्तकं वाचायचं आणि ज्ञान सांगायचं असं घडतं. अनेक ज्यांना अधिकार नसतो असे लोक त्या अधिकार पदावर बसून आपलंच खरं म्हणून सांगायला लागतात. कोणी भविष्य सांगतात, कोणी ज्ञान सांगतात, कोणी कथा करतात. तेव्हा भगवंताने विचार केला की आता खरा ज्ञानी कोण आणि खोटा ज्ञानी कोण हे जेव्हा कळेना आणि जे लोक ज्यांना काही ज्ञान नाही असे व्यासपीठावर बसून जेव्हा ज्ञान सांगायला लागतात, लोकान घ्नताम मती विमोह मती प्रलोभम, अशा लोकांची बुद्धी भ्रमिष्ट करण्यासाठी भगवंतांनी बुद्धावतार धारण केला आणि बुद्धावतार धारण करून लोकांनी त्यांना भजावं आणि आपल्या मोहामध्येच अडकावं म्हणून बुद्धावतार धारण केला असं सांगितलंय की लोकांनी पुन्हा एकदा खरं कोणतं खोटं कोणतं हे लोकांना कळू नये आणि लोक केवळ जे मूर्ख लोक आहेत ते याच्याच नादी लागावेत, त्यांची बुद्धी ही भ्रमित व्हावी. मोहमती प्रलोभम, त्यांची बुद्धी मती प्रलोभित व्हावी म्हणून भगवंतांनी हा अवतार धारण केला. वेषम विधाय बहुभाषत औपधर्म्यम. औपधर्म्यम शब्द आहे. उपधर्म, खरा धर्म बाजूला राहिला आणि खोटा धर्म पुढे आला. औपधर्मे म्हणतात त्याला. केवळ मोठेपणा, केवळ नुसता जलजलाट किंवा नुसत्या माळा, नुसत्या मोठेपणा, नुसते गंध, नुसतं स्तोम ज्याला आपण म्हणतो, हे स्तोम करणारी जी मंडळी आहेत ती पुढे आली. त्यांची बुद्धी भ्रमिष्ट करण्यासाठी देवाने हा बुद्धावतार धारण केला
आणि वेषम विधाय बहुभाष्यत औप्यधर्म्यम औपधर्म्यम. खरा धर्म सांगितलाच नाही, चुकीचाच धर्म सांगितला. लोकांना भ्रमिष्ट करण्यासाठी जे बुद्धी भ्रष्ट करणारे लोक आहेत किंवा बुद्धिभेद करणारे लोक आहेत त्यांची बुद्धी अधिकच भ्रमित व्हावी म्हणून देवांनी उपधर्म सांगितला आणि तोच लोकांना खरा वाटू लागला. यध्यार्यलेष्वपि सताम हरेः कथासु पाखंडिनो द्विजजना वृषलानृदेवाः. पाखंडिनो, जे पाखंडी लोक आहेत त्या पाखंडी लोकांना भ्रमित करण्यासाठी भगवंतांनी बुद्धावतार धारण केला आणि लोकांना भ्रमित केलं. यानंतर कारण स्वहा स्वधा वशट हे सगळे बुडायला लागलेले असताना पुढे भविष्यकाळ वापरलाय की पुढे जेव्हा लोक यज्ञ करणार नाहीत, धर्मकर्म करणार नाहीत, स्वहा नाही, स्वधा नाही, वशट नाही, त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारचे धर्मकर्म सगळे लुप्त होतील त्यावेळेला कलेर भगवान युगांते. कलियुगाच्या शेवटी भगवान कली अवतार धारण करतील आणि या वेळेला पुन्हा एकदा धर्माची संस्थापना करतील. अंते त्वधर्म रमन्यू. याप्रमाणे भगवान विष्णोर्वीर्य गणनांक तमोह हतीया. भगवान वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे अवतार आपल्या अलौकिकत्वाने धारण करतात. या ठिकाणी टीकाकारांनी असं म्हटलंय की बुद्धावतारमाह देवद्विषाम निगमवर्त्म निवेद मार्गे निष्ठितानां नितरां स्थितानां तद्बलेन च पूर्वे पुरीभिः अदृश्य तुर्भिलक्ष वेगाभिः मतेर्विमोहयो तात्या गोयतस्मा मतेः प्रलोभश्चायुक्त स्वीकारो यत्तस्मात् तं पाखंडम वेषम विधायते नौपधर्में पाखंडम धर्मम स्वार्थेप्यन बहुभाषिप्यर्थाः. असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय. आणि पाखंडी लोकांना भुलवण्यासाठी भगवंतांनी हा बुद्धावतार धारण केला. ज्याप्रमाणे पुढे कल्की अवतार होईल असंही सांगितलं. आता इथे त्याने शब्द असा वापरलाय की क म्हणजे ब्रह्मदेव आणि म्हणून क प्रोवाच इत्यर्थ. विष्णू नुर्वियारणी कम प्रवोचम. भगवंत वेगवेगळ्या प्रवोचम म्हणजे बोलले. कोण बोलले तर कम प्रवोचम. म्हणून भागवत कळत नाही काय कम प्रवोचम. कम म्हणजे ब्रह्मदेव असे बोलले असा अर्थ होतो तिथं. म्हणून ते म्हणतात की भगवंताने विष्णोर नृवीर्य गणनांक कतमोर हती या. याप्रमाणे हे चस्कम भय. मग जर असा भगवंता वेगवेगळे अवतार धारण करणार असेल तर त्याला कोणतं भय आहे. जो भक्त आहे त्याला कोणतंच भय नाही. त्याप्रमाणे भय कोणाला आहे. जे अभक्त आहेत त्यांना भय आहे, जे भक्त आहेत त्यांना भय नसतं. याप्रमाणे भगवंताच्या 24 अवतारांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग वेदाह मंग परमस्य योग मायाम यूयम भवश्च भगवान दैत्यवर्यः पत्नी मनुजश्च भात्मजाश्च प्राचीन वरिरुंग उत ध्रुवश्च. आणि किती लोकांना भगवान कळाले, किती लोक भगवंताचे भक्त झाले किंवा जे यात मायेतून तरुण गेले ते कोण भगवंताच्या मायेतून तरुण गेले ते दुस्तरामतितरांची देव मायाम. कोण लोक ज्या भगवंताच्या मायेपासून तरले याचं वर्णन ते करतात. इक्ष्वाकु रैल मुचुकुंद विदेह गाधी. इक्ष्वाकु हा तरला, त्याचप्रमाणे मुचुकुंद हा तरला, ऐल राजा सुद्धा तरला. ज्यापासून भगवंताचा चंद्रवंश सुरू झाला तो ऐल, हा ज्याला आपण पुरुरवा म्हणतो. तेव्हा इक्ष्वाकु, पुरुरवा, मुचुकुंद, विदेह गाधी म्हणजे विश्वामित्र, विदेह गाधी, त्याचप्रमाणे अध्वर, अंबरीश, त्यानंतर सगर, नहुष, मांधाता, त्रलर्क, शतधन्वा, रंतिदेव, देवव्रत म्हणजे भीष्माचार्य, बली, त्यानंतर दिलीप, सौभरी, त्यानंतर शिबी, देवल, पिप्पलाद, सारस्वत, त्यानंतर उद्धव, पराशर,
विभीषण, हनुमंत, उपेंद्र, त्याचप्रमाणे पार्थ, आर्ष्टिसेन, विदुर, श्रुतिदेव हे सगळे एवढे भगवंताच्या मायेपासून तरलेले आहेत. इक्ष्वाकुरैल मुचुकुंद विदेह गाधी रध्वंबरीश सगरा गयनाहुदाद्याः गय, सगर, नहुष, त्यानंतर मांधात्र, लर्क, शतधन्व, नुरंती देवा, देवव्रतो बलिरमूर्त, नरयो दिलीपः, सौभर्य, युतंक, शिबी, देवल, पिप्पलाद, सारस्वतोद्धव, पराशर, भूरिशेणाः, येन्ये, विभीषण, हनुमेंद्र दत्त, पार्थाशिषेण, विदुरश्रुत देववर्याः, ते वै विदन्ते तितरन्ति च देवमायां, स्त्रीशूद्रहूण शबरा अपि पापजीवाः. तेव्हा एवढे लोक भगवंताच्या मायेपासून तरलेले असं त्याने वर्णन केलेलं आहे. तेव्हा भगवंताची माया ही त्यांना बाधू शकलेली नाही, कारण ते कोणत्याही जातीतले असो, कोणत्याही धर्मातले असो, ते भगवंताशी तल्लीन झाले म्हणून मुक्त झाले. आणि याप्रमाणे भगवंताच्या अलौकिकत्वाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि शब्दो नयत्र पुरुकारक वान क्रियार्थो माया परेति मुभेमुखेच विलज्जमाना. भगवंताचं वर्णन करण्यासाठी शब्द नाहीयेत, कारण शब्द तिथे पोचूच शकत नाहीत. शब्द अलीकडे राहतात आणि ब्रह्मतत्व सगळ्यात शेवटी जातं. तद्वै पदम भगवतः परमस्य पुंसो ब्रह्मेति यद विदुर रजस्त्र सुखम विशोकम. अजस्त्र सुखम विशोकम. भगवान म्हणजे काय तर अजस्त्र सुख. ज्या सुखाला पारावार नाही त्याला देव म्हणावं. देव प्राप्त झाला की सुखाला या ठिकाणी कमीच पडत नाही. अत्यंतिक सुख या ठिकाणी आहे, पारावार नसलेलं सुख जिथे आहे. अजस्त्र सुखानुभवम, ज्या ठिकाणी अजस्त्र सुखाचा अनुभव तो भगवंताचा अनुभव. संघ्रेन्यम्य यततोय मतर्क हेतिम यद्यो स्वराडिव निपान हेमद्नमिंद्र. याप्रमाणे भगवंताच्या अलौकिकत्वाचं वर्णन त्यांनी केलं. आणि भगवंताचं देहेस्वदातु विगमेनु विशीर्यमाणी, याप्रमाणे भगवंताच्या अवतारांचं, मोठेपणाचं, कीर्तीचं आणि श्रेष्ठ दर्जाच्या त्यांच्या ऐश्वर्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. भावानां ब्रह्मणादीनां स्वभावै शमदमादिभिर विशेषणैर्विहितस्यास्यत शुभस्य कर्मणो यतः. भगवान हा या सगळ्या गोष्टींपेक्षा भक्तीने जास्त प्राप्त होतो असं म्हटलंय. यद्वा भावानां महदादीनां स्वभावेन परिणामेन विहितस्तस्य कार्यस्य प्रसिद्धी. जर भाव असेल तरच भगवान प्रसन्न होतो, अन्यथा बाकी कुठल्याही गोष्टीने तो प्रसन्न होणार नाही. म्हणून ते म्हणतात, आता या ठिकाणी मायां वर्ण येतो. ममुष्य ईश्वरस्य अनुमोदतः शृण्वत श्रद्धया नित्यं मायात्मानुमुह्यति. भगवान हा मायेचा आश्रय करून हे सगळे अवतार धारण करतो. ही माया कळली पाहिजे. जर माया कळाली तरच भगवंताचं स्वरूप कळू शकतं, कारण ही माया भगवंताच्या सोबतच असते. पण माया झाकण्याचं काम करते, आपल्याला विभ्रम करण्याचं काम, आपल्याला भ्रमिष्ट करण्याचं काम करते. परंतु आपण जर भगवंताची भक्ती केली तर मग माया आपल्याला बाधू शकत नाही. मायावर्ण येतो मुष्य ईश्वरस्यानुमोदतः. ईश्वरास्यानुमोदतः. जो भगवंताची भक्ती करतो त्याला माया काही करत नाही, कारण ती भगवंताच्या शब्दाच्या अधीन आहे, ती भगवंताच्या स्वाधीन आहे. त्यामुळं भगवंताच्या पुढे मायेचं काही चालत नाही. ईश्वरानुमोदितः. ईश्वराने तिला अनुमोदन दिलं तर ती कार्य करते, नाही तर कार्य करत नाही. ईश्वरस्यानुमोदतः शृण्वत श्रद्धया नित्यं मायात्मा अनुमुह्यति. आणि म्हणून भजता नित्य हरी मग ती माया काय करी असं म्हटलेलं आहे. इथे श्रीमद्भागवते द्वितीय स्कंदे ब्रह्मनारद संवादे ब्रह्मनारद यांचा संवाद या ठिकाणी सांगितला. हा 7वा अध्याय या ठिकाणी आपण पूर्ण केला. राजोवाच ब्रह्मणाच्युतो ब्रह्म गुणाख्यन गुणस्यच यस्मै यस्मै यथा प्राह नारदो देवदर्शनः एतद्विदुमिच्छामि तत्त्वं वेदविदांबर हरेरद्भुत वीर्यस्य कथा लोक सुमंगलाः. एवढं ऐकल्यानंतर राजा परीक्षित राजा शुकाचार्याला म्हणतो, महाराज आपण हे ब्रह्मदेव आणि नारद यांचा संवाद सांगता आहात, तेव्हा हा ब्रह्मदेव आणि नारद यांचा संवाद जो आपण सांगितला तो मला अजून विस्ताराने सांगा.
ब्रह्मणा चोदितो ब्रह्मन गुणाख्येन गुणस्य च. भगवंतानी ही विश्वनिर्मिती केली आणि ब्रह्मणा चोदितो ब्रह्मन, ब्रह्मदेवाला भगवंतानी प्रेरणा दिल्यामुळं त्यांनी विश्व निर्माण केलं. गुणातून हे विश्व निर्माण केलं हे तुम्ही मला सांगितलं. तेव्हा आता भगवंताच्या अनेक कथा, हरेरद्भुत वीर्यस्य, भगवंताच्या अनेक वीरगाथा, अनेक कथा ज्या लोकमंगल आहेत, सगळ्या जगाला पावन करणारे आहेत, त्या आम्हाला सांगा. आमचे कान मोठे उत्सुक आहेत. कथयस्व महाभाग यथा मखिलात्मनी कृष्णे निवेशने संगम मनस्त्यक्षे कलेवरम. भगवान हा या विश्वामध्ये कसा त्यामध्ये प्रविष्ट होतो, या विश्वामध्ये तो प्रविष्ट होऊन कार्य कसं करतो, क्षणवत श्रद्धयान्त्य, आणि आपल्या अलौकिक गुणाने तो सर्व विश्वामध्ये कशा पद्धतीने कार्य करतो ते ऐकण्यासाठी आम्ही मोठे उत्सुक आहोत. कालेनाती दीर्घेण भगवान आमच्या हृदयामध्ये प्रवेशला पाहिजे. भगवंताचा प्रवेश तुमच्या वाणीतून आमच्या हृदयात होतोय आणि प्रविष्ट कर्ण रंध्रेण स्वानाम भाव सरोरुहम, आमच्या कानाच्या द्वारे भगवान आमच्या मनामध्ये प्रवेश करतोय आणि नुसता प्रवेश करून थांबत नाही, तर भाव सरोरुहम, आमच्या अंतःकरणामध्ये भावोर्मी दाटतायत, भावांच्या लाटा निर्माण होत आहेत. आणि या भावांच्या लाटेने काय झालंय, धुनोती शमलम कृष्ण हा. तर या ठिकाणी कृष्ण शब्द जो वापरला ना, तो पाप या अर्थाने वापरलाय. कारण धुनोती शब्द मागे आलेला. धुनोती म्हणजे धुवून टाकतो. काय धुवून टाकतो? शमलम कृष्ण हा. आमच्या अंतःकरणातलं जे पाप आहे, आमच्या अंतःकरणातल्या ज्या वासना आहेत, त्या कथा धुवून टाकतात. कथा काय करतात? आमच्या कानाच्या माध्यमातून मनामध्ये प्रवेशतात आणि मनात प्रवेशल्यानंतर त्या मनात भगवंताचा उदय होतो. आणि भगवंताचा म्हणजे कृष्णाचा उदय झाल्याबरोबर कृष्ण काय करतो? आमच्या अंतःकरणातलं कृष्ण म्हणजे काळेपणा, पाप हा नष्ट करून टाकतो. कसा? हे उदाहरण दिलं उपमेने. सलिलस्य यथा शरत, सलिलस्य यथा शरत, ज्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये सगळं आभाळ स्वच्छ होतं, ढग निघून जातात, मेघ निघून जातात. वर्षा काळामध्ये मेघ असतात, पण 4 महिने पाऊस पडत राहतो आणि नंतर एकदम शरद ऋतू येतो आणि स्वच्छ टिपूर चांदणं पडावं. त्याप्रमाणे कृष्णाची कथा आमच्या अंतःकरणात टिपूर चांदणं पाडते. सलिलस्य यथा शरत धवतात्मा पुरुष कृष्ण पादमूलम न मुंचती. आणि एकदा त्या कथा ऐकायला सुरुवात केली की कृष्णाची पावलं आमच्या अंतःकरणामध्ये जे दृढ बसतात ते पावलं काही आम्हाला सोडवत नाहीत. शुकाचार्याला परीक्षित राजे म्हणतात, धवतात्मा पुरुष कृष्ण पादमूलन न मुंचती, त्यांचे पाय काही सोडा वाटत नाहीत. मुक्त सर्व परिक्लेश पांथ स्म शरणम यथा. याप्रमाणे जसा एखादा पांथस्थ फिरत फिरत खूप फिरावा, हिंडावं, त्यांनी पाय दुखून यावेत त्याचे, आणि मग एखादं चांगलं आश्रम किंवा घर त्याला बसायला मिळावं, थांबायला मिळावं. मग जसा त्याला एकदम आनंद मिळतो, आराम मिळतो, तसा आमच्या मनाला आराम प्राप्त झाला. तुमच्या या कथांच्या श्रवणाने आमचं मन पांथस्थाप्रमाणे भिरभिर भिरभिर फिरत होतं, पण आमच्या मनाला शांतता मिळाली ती तुमच्यामुळे. पांथ स्म शरणम यथा यद धातू मतो ब्रह्मन देहारंभोसे धातुभिः यदृच्छया हेतुनावा भवन्तो जानते यथा. असा आम्हाला आसीद्य यदुरा. आता आम्हाला हे सांगा, भगवंतानी पद्मम लोकसंस्थान लक्षणम, भगवंताने हे विश्व निर्माण केलं, ब्रह्मदेवाने हे विश्व प्रगट केलं, तेव्हा हे कसं प्रगट केलं, त्यात भगवान कसा प्रवेशला ते आम्हाला सांगा. आणि त्याचबरोबर या पद्म समुद्भवा, तुम्ही असं आम्हाला सांगितलं की भगवान शेषशायी पडलेले असताना त्यांच्या या बेंबीमधून, नाभीमधून एक कमल निर्माण झालं आणि त्या कमलामधून ब्रह्मदेव प्रगटले. तेव्हा हे आम्हाला ब्रह्मदेवाने काय सांगितलं, ते ब्रह्मदेवाने ज्ञान कसं सांगितलं मग नारदाला, ते आम्हाला सांगा. स चापि यत्र पुरुष विश्वोद्भवस्थितुप्यया मुक्त्वात्म माया मायेश शेते सर्वगुहाशया. आणि भगवंतानी
कधी सांगितलं हे सगळं? ज्या वेळेला ते तर या कमलामधून जन्माला आले, तेव्हा कमलामधून जन्माला आल्यावर काय स्थिती होती? प्रमांडमंड कोशस्य बाह्याभ्यंतर भेदतः, सगळीकडे समुद्र होता, कमल प्रगटलं होतं. या कमलाचा विस्तार किती होता ते आम्हाला सांगा. आणि मग नारदाचा आणि ब्रह्मदेवाचा काय संवाद झाला तो आम्हाला सांगा. आता हे सगळं विचारल्यानंतर मग नारद आणि ब्रह्मदेव यांचा संवाद शुकाचार्य परीक्षितीला जे सांगतील त्या संबंधीचं जे विवरण करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. उद्या आपण चतुश्लोकी भागवताला प्रारंभ करणार आहोत. चतुश्लोकी भागवत हे 4 श्लोकामध्ये समग्र भागवताचं सार ब्रह्मदेवांनी नारदाला सांगितलेलं आहे. आणि हे सार जे सांगितलंय त्याचा बारकाईने विचार, कारण चतुश्लोकी भागवत यावर मराठीमधून भाष्य म्हणजे ओवीबद्ध नाथांनी लिहिलं, संत एकनाथ महाराजांनी लिहिलं. तेव्हा संत एकनाथ महाराजांनी चतुश्लोकी भागवतावर काय लिहिलंय हे मुळातून आपण नाथांच्याच शब्दामध्ये समजून घेणार आहोत. आतापर्यंत तसा प्रयत्न आपण कधी केला नाही, पण आता नाथांचं चतुश्लोकी भागवत मी मुद्दाम चिंतनासाठी आणलं. आणि या भागवतामध्ये नाथांनी काय अन्वयार्थ लावलाय, त्यांनी कोणते शब्द वापरलेत, कोणते उदाहरणं दिलेत, आपण मनाने काही देण्यापेक्षा नाथांच्या हाताचं बोट धरून आपण या चतुश्लोकी भागवताचा हा जो गहन असणारा तत्वज्ञानाचा भाग आहे तो समजून घेऊ. तेव्हा उद्यापासून आपण चतुश्लोकी भागवत समजून घेऊ. कुंडली कवरते हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमद जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण